अर्थसंकल्पामध्ये आम्ही 5-6 अतिशय महत्वाच्या घोषणा केल्या आणि नुसत्या घोषणा केल्या नाही, बजेटमध्ये तरतूद केली, पुरवणी मागण्यात तरतूद केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आज सगळ्या महिलांच्या मध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे. सगळ्या जाती धर्मातल्या महिला त्याच्यामध्ये आपण अंतर्भूत केलेल्या आहे. 2.5 लाखाच्या आतमध्ये त्यांचं उत्पन्न असलं पाहिजे. गरीबातल्या गरीब महिलेला एक आधार द्यायचा, एक मदत करायची ही त्याच्या पाठीमागची भावना. परंतु त्याच्यातच सांगायला सुरुवात केली, अरे म्हणले वित्त विभागाचा विरोध आहे. अरे वित्त विभागाचा मंत्री मी आणि कुणी विरोध केला? काही पेपरला बातम्या द्यायच्या आणि अलीकडे हे चॅनलवाल्यांना ह्यांना तर सॅल्यूटच केला पाहिजे. म्हणजे आम्हाला माहिती नसतं, देवेंद्रजींना माहिती नसतं आणि आम्ही बातमी बघतो, अरे देवेंद्रजींनी असं केलं, अरे अजित पवार असं केलं. अरे काय बातम्या देता, खऱ्या बातम्या द्या ना. तुम्हालाही तो अधिकार आहे, तो त्याच्याबद्दल दुमत नाही. आम्हाला प्रत्येकाच्या बद्दल आपुलकी जिव्हाळा आहे. परंतु चुकीच्या बातम्या देऊन समाजाबद्दल, आम्हा लोकांच्या बद्दल गैरसमज निर्माण करण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी? हे कसं काय चाललंय? आणि ह्याच बाबतीमध्ये आम्ही नंतर ट्विट केलं आणि सांगितलं की बाबा 25,000 कोटीची तरतूद परवा पुरवणी मागण्यात केली आणि त्याच्या आधी 10,000 कोटी, 35,000 कोटी म्हणलं 46,000 कोटी रुपये वर्षाला खर्च येणार, 35,000 केलं. अरे म्हणलं शाळ्या, एप्रिल मे जून महिना गेला आहे, 3 महिने वर्षातले आर्थिक संपले. आर्थिक वर्ष असतं, राहिलेत 9 महिने, 9 महिन्याला 35,000 रुपये लागतात. असं होय, मला कळलंच नाही. अरे मग विचार ना, विचारल्यानंतर उत्तर देतो ना आणि तुझी समजूत पण काढतो. कुठे चुकलं तर माघार घेतो. मी पण असं म्हणत नाही आम्हाला सगळीच अक्कल आहे. जिथं मी सगळ्यांना सांगतो, जो माणूस काम करतो तोच चुकतो ना.